नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज वार आहे रविवार आणि डेट आहे 2 नोव्हेंबर। आत्ता जस्ट बोईसरला गेलेलो प्रद्युमनला सोडायला। अमोल थोडा कामात होता म्हणून अमोलची कार घेऊन गेलो होतो। आत्ता जस्ट घरी आलो आणि ब्लॉगची सुरुवात केली। या अगोदर काही शूट केलंय ते तुम्ही पहिले बघा, नंतर बोलूया। बाय बाय मंथन। बाय गाईज, आता मी चाललेलो आहे आपल्या बोईसर स्टेशन टू चिंचवड स्टेशन पुण्यासाठी। आपले कॉलेजचे पेपर्स आहेत। नक्कीच आपण बघूया पुढच्या ब्लॉग मध्ये। मला जमलं कोणत्या लग्नाच्या तर मी यायचं ट्राय करेन। बाय बाय। आता जस्ट बोईसरला आलो होतो अमोलची कार घेऊन मंथनला सोडायला आणि पाऊस सकाळपासून खूपच पडतोय। म्हणजे काय बोलणार, आता दिवाळी गेली, नवरात्र गेली, गणपती गेले तरी पाऊस काय जायचं नाव घेतच नाही मिळत। बोईसरमध्ये सकाळ सकाळ ट्रक 4 रस्त्याला लागलेला आहे। जो मधुरचा रस्ता आहे बघा, तिथून नवापूरला जायला त्या रोडला बघू शकता तुम्ही समोरच। बघा, मी तुम्हाला सांगितलंच होतं की पाऊस पडून गेलाय। आता बघा तुमच्यासमोर प्रूफ आहे, जोरदार पाऊस लागलेला आहे। आता आम्ही चाललोय घरी, बघू आजचा दिवस कसा जातो। यात्रेला पाऊस पडतोय। कोण सांगेल आज रात्री यात्रा आहे आपल्या इकडे, म्हणजे आजच आहे पण पाऊस पडलाय म्हणून जास्त दुकानं लागलेली नाही मिळत अजूनपर्यंत, नाही तर अजूनपर्यंत खूप सारी दुकानं लागली असती। तर आता जस्ट घरी आलो, ऊन पडलेलं आहे, पाऊस बोईसरमध्ये खूपच होता आणि गावात आलो। यात्रा तर भरायला चालू झालेली आहे, दुकानं आलेली आहेत पण पाऊस पडला त्यामुळे दुकानं अजूनपर्यंत लागलेली नाही मिळत। आता थोड्याच वेळात जाऊ दर्शनासाठी आणि मग बघू पुढे काय करायचं। आता अर्धा तासापूर्वी बोईसरला आलो होतो, तुम्ही बघितलंच होतं पाऊस किती होता। आता बघा ऊन पडलेलं आहे, असं वाटते इंग्लंडला आलोय, तिकडे कसं पाऊस आणि ऊन चालूच असते तसं चाललं आहे बोईसर पालघरमध्ये। आता 1:30 वाजलेले आहेत आणि आमचं बोईसरचं काम झालेलं आहे आणि भाविक पण भेटला आम्हाला। तर आता आम्ही आलोय थोडं खाण्यासाठी, मग जाऊ घरी। काय मस्त वातावरण झालेलं आहे, सनसेट बघायला आलेलो पण हे बघा समोर ढग आहेत आणि समोरच सनसेट होत असेल आता। आणि मागच्या बाजूलाही तसंच वातावरण आहे पण थोडेफार पावसाचे ढग आहेत। आता 6 वाजलेले आहेत आणि दुपारपासून घरी काहीच केलं नाही। नंतर अमोलकडे येऊन बसलो होतो, मी, भाविक आणि लाभ होते आणि अमोल काही कामात होता म्हणून आता आम्ही निघालो म्हणजे हे घरी सोडत होते मला, पण तेवढ्यात मस्त सनसेट म्हणजे वातावरण खूप चांगलं होताना दिसलं। त्यांना सांगितलं चला एक फेरी मारून येऊ खाडीवर, बघून येऊ। तर खूप सुंदर असं व्ह्यू आहे ढगांचा, पण आताही अजूनही म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता आहे, कारण की आम्ही येताना त्या साईडला ढग बघितले, दुसऱ्या साईडला, ह्या साईडला तर तशी मिळत नाही। पण पाऊस नाहीच पडला पाहिजे आज, नाहीतर रात्रीची आमची जी मजा आहे ती जाईल। यात्रा तर नाक्यावरनंच भरले पूर्ण, मंदिर तर अजून खूपच लांब आहे। आता चाललोय घरी, थोड्या वेळात येऊ, तुम्हाला पूर्ण यात्रेचा टूर देतोय तुमच्यासाठी खास एक्सक्लुझिव्ह ऑन हार्दिक पाटील YT। आणि माझ्यासोबत आहे भाविक। आम्ही तसे तर दुसऱ्या रोडने पण जाऊ शकत होते पण विचार केला यात्रेतून जाऊ, तशी बऱ्यापैकी भरलं आहे। हे बघा आमच्या यात्रेत जास्त मोठे बांधले नाही आहेत, लहान मुलांपुरती येतात। सर्व प्रकारची दुकानं आहेत, मिठाईपासून ते सर्व। चल भाई चल। आता थोडी ट्रॅफिक झालेली म्हणून व्हिडिओ कट केली होती। हा बघा मंदिर विठू माऊलींचा, अजून थोडी यात्रा भरले पुढे। थोड्याच वेळात येतो दर्शनासाठी, कारण की सकाळपासून दर्शनासाठी पण नाही आलेलो मिळत। अजून इथे पण भरलंय आणि साईबाबाच्या मंदिरापर्यंत यात्रा समाप्त होते असं वाटत असेल पण नाही, ही समाप्त झाली डायरेक्ट किन्याळीपर्यंत।
6:30 वाजले आहेत आणि जस्ट घरी आलो. तुम्ही बघितलंच असेल या मागची क्लिप, यात्रा दाखवली तुम्हाला पूर्ण. म्हणजे थोडाफार रोड खाली होता, हाच रोड आता थोड्याच वेळात पूर्ण भरेल आणि मीही थोड्या वेळात रेडी होऊन जाणार आहे. कारण की अजूनपर्यंत मी मंदिरामध्ये गेलेलो नाही मिळत दर्शनासाठी, तर थोड्या वेळात रेडी होऊनच डायरेक्ट तुम्हाला भेटतो. 9 वाजायला 10 मिनिटं आहेत आणि आता चाललोय दर्शनाला. एक राऊंड मारला पहिले यात्रेमध्ये, पण काय शूट नाही केला. बघा यात्रेत अजून गर्दी नाही झालेली मिळत, गाड्यांचीच जास्त गर्दी आहे. आणि पतूने दुसरा टाइम दर्शन घेतलं माझ्यासोबत. पतू आता कुठं जायचं? आता बघतो कोण दिसते का. म्हणजे काय काय बघायचं आहे नक्की तुला? अरे यात्रा यार, थोड्याच वेळात इथे जागा पण नाही उरणार उभं राहायला. दाखवतो तुम्हाला, थांबा. अमोल अमोल दिसलेला आहे, अमोल अमोल. कुठे चांगली यात्रा चाललेली आणि पाऊस लागलेला आहे. बाहेर खूप पाऊस लागलाय आणि आम्ही इथे वडापाव खायला थांबलोय. हा बघा उडून पडलाय. पतू आहे ना, पतू फ्रीजकडे गेला होता. कशाला? लिमका घ्यायला ड्यूक्सचा, आणि आणला काय सोडा. आणि आता आलेत मयूरभाई. मयूरभाई काय बोलतो? यात्रेत सर्व दुकानवाल्यांची वाट लागली पावसामुळे. वाट लावली, पब्लिक येणार एकदम उत्साहाने आणि पावसाने एकदम वाट लागली. पतू त्याचा चौथा वडा खात आहे. मयूर आमलेट पाव आणि प्रणय भेटलेला आहे आम्हाला. प्रणय यात्रा कशी चालली आहे? आता पाऊस पडून गेलाय आणि पावसामुळे पब्लिक कमी झालेली आहे. आता बघू, वाढली तर पाहिजे. पाऊस गेलेला आहे. आता आम्ही आलो शेवपुरी खायला. इथे आपली सर्व मित्रमंडळी भेटलेली आहे. अर्धे तिथे आहेत. 6 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. आता जस्ट यात्रेतून आलो विकीकडे. कशाला? ड्रोन घ्यायला. आणि यात्रा पावसामुळे आम्हाला असं वाटलं भरणार नाही, पण पाऊस पडून गेला आहे. रोड ओले आहेत पण गर्दी खूप झालेली आहे. आता तुम्हाला दाखवतो ड्रोन शॉटने. थांबा, पोचू द्या परत ड्रोन घेऊन. आता जस्ट ड्रोन उडवलेला आहे आणि तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात ड्रोन शॉट. आता यानंतर प्ले करतो. आता आलेलो मी ड्रोनच्या फाईल्स कॉपी करण्यासाठी, कारण मोबाईलमध्ये डायरेक्ट कॉपी झाल्या नाही. आणि होप करतो तुम्हाला ड्रोन शॉट्स आवडले असतील. आणि पावसामुळे आपण काही जास्त व्लॉगिंग केली नाही. आता बघू काय होते. इंडिया वुमेन्स टीम की जीत की खुशी में आतिशबाजी होते हुए. इथे 5वा क्लास चालू आहे सुशांतचा. पैज लागलेले आहे सुशांत आणि विकीची यात्रेच्या शेवटला. हा आहे 8वा क्लास. की गावचा मुगली किती झाले?
थकला पिऊन घेना पिना. आजच्या दिवसाचा अंत आम्ही आजच्या दिवसाचा शेवट दिवा सोडून, दिवा पण आमचा परम मित्र सोडत आहे प्रतीक. आता 1:30 वाजलेले आहेत, जस्ट घरी आलो आणि यात्रा संपलेली आहे. म्हणजे पाऊस पडला म्हणून जास्त गर्दी दिसत नव्हती, कारण पावसामुळे जास्त लोक बाहेर आली नाही. म्हणजे येत होती पण थोडी करून येत होती. आणि आपण काही जास्त शूट नाही केलं, पाऊस होता, चिखल झालेला थोडा रोडला. पण जेवढं शूट केलं आहे तेवढं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. ड्रोन शॉट आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा. प्रतीक शेलके यांनी ड्रोन उडवला होता आणि फ्लाय कॅमवर आम्ही ऑलरेडी एक व्हिडिओ लगेच एडिट करून टाकलेली आहे. तर होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.